So let's start with today's lecture, Enhancement of Food Production. आजच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट अँड मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. हे दोन पॉईंट्स आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. सुरुवात करूया मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. आता सिवेज म्हणजे काय, तर लार्ज क्वांटिटी ऑफ वेस्ट वॉटर इज जनरेटेड एव्हरी डे इन सिटीज अँड टाउन्स. दिस वेस्ट वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिवेज, ज्याला आपण मराठीमध्ये सांडपाणी असं म्हणतो. सिवेज वॉटर युजली कंटेन्स हाय लेवल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, ह्युमन एक्सक्रीटा, हाऊसहोल्ड वेस्ट, वेस्ट फ्रॉम हॉस्पिटल्स, स्लॉटर हाऊस वेस्ट, ॲनिमल डंक अँड इवन पॅथोजेनिक मायक्रोब्स. या सिवेजमध्ये काय काय असतं किंवा ह्या वेस्ट वॉटरमध्ये किंवा मराठीमध्ये सांडपाणी ज्याला म्हणतात, तर ह्या सांडपाण्यामध्ये काय काय असू शकतं, तर हाय लेवल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर असतात. देन ह्युमन एक्सक्रीटा, ज्याला आपण मलमूत्र असं म्हणतो मराठीमध्ये. हाऊसहोल्ड वेस्ट, घरगुती जी काही कामं असतात, भांडी घासण्याची असतील, कपडे धुण्याची असतील, यातून तयार होणारं जे पाणी आहे. हॉस्पिटलमधून निघणारं जे काही वेस्ट आहे. त्यानंतर स्लॉटर हाऊस वेस्ट मीन्स कत्तलखाने जे आहेत त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये जे काही पाणी तयार होतं. त्यानंतर ॲनिमल डंक, जनावरांचं मलमूत्र असेल वगैरे वगैरे, या सगळ्यांचं मिळून काय तयार होतं सांगा, सिवेज तयार होतं. आणि त्यामध्ये बरेच पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजेच काय, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट कॉझिंग डिसीजेस. सो डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रियल waste that contains toxic dissolved organic and inorganic chemicals, tannery, pharmaceutical waste also add to sewage. या सिवेजमध्ये अजून इंडस्ट्रियल वेस्ट, मग ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधून जसं की टॅनरी असेल किंवा मेडिकल रिलेटेड दॅट मीन्स फार्मास्युटिकल वेस्ट असेल, ह्या प्रक्रियेमधून निघणारं जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा काय केले जातात, या सिवेजमध्ये ॲडिशन असतात. Therefore, it is essential to remove organic matter from the wastewater before it is made available to human use. मग काय होतं, हे सांडपाणी ॲज इट इज आपण कुठल्याही वॉटर बॉडीमध्ये सोडू शकत नाही, बिकॉज इट इज रिअली हार्मफुल, कारण त्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ओके, सो बिफोर रिलीजिंग टू नियरबाय वॉटर बॉडीज इट हॅज टू बी ट्रीटेड प्रॉपरली सो ॲज टू रिमूव्ह द पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स फ्रॉम इट. then only it is usable for the human beings. So sewage must be treated in sewage treatment plants, ज्याला STP असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ह्यामध्ये आपण काय बघितलं आता, की सिवेज म्हणजे काय, हे सिवेज कुठून कुठून निर्माण होतं, त्याचे आपण सोर्स पॉईंट बघितले. आणि त्यानंतर आपण काय बघितलं सांगा, त्या सिवेजमध्ये काय काय असू शकतं. आणि त्यामध्ये ॲज इट इज वॉटर बॉडीमध्ये रिलीज पूर्वी आपल्याला त्यामध्ये काय करावं लागतं सांगा, त्यावर एक प्रक्रिया करावी लागते आणि मगच ते वॉटर आपण जवळच्या पाण्याच्या जो काही कंटेंट असेल त्याच्यामध्ये आपण रिलीज करू शकतो. मुव्हिंग फॉरवर्ड, मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन सिवेज. आता ह्या सिवेजमध्ये कोणकोणते मायक्रोब्स असू शकतात, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, जीवाणू, विषाणू आपण ज्याला म्हणतो, फंगल ऑर्गॅनिझम असतात. देन प्रोटोझोन्स, देन निमॅटोड्स, अल्गल फॉर्म्स आर ऑल्सो फाउंड इन द सिवेज. त्याची क्वांटिटी त्यांनी सांगितलेली आहे बघा, रॉ सिवेज मे कंटेन मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया पर ml. म्हणजे जो नुकतं सोडलेलं जे काही सांडपाणी असेल, ज्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नाही, ज्याला आपण रॉ सिवेज असं म्हणतो, त्या रॉ सिवेजमध्ये साधारणपणे 1 मिलीलिटरमध्ये किती सांगितलेत बघा त्यांनी, मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया सांगितलेले आहेत. मग त्यामध्ये कोणकोणते असू शकतात, तर कॉलिफॉर्म बॅक्टेरिया नामक बॅक्टेरिया असू शकतात, स्ट्रेप्टोकोकाय नावाचे बॅक्टेरिया असू शकतात, प्लस बॅसिलस नावाचे बॅक्टेरिया त्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. मुव्हिंग नेक्स्ट, आता सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं की सिवेजवर ट्रीटमेंट केल्याशिवाय ती आपल्याला ह्युमन यूजसाठी वापरता येत नाही, किंवा ते पाणी चांगल्या पद्धतीने ट्रीट केल्याशिवाय ते वापरता येत नाही. मग काय करावं लागेल, तर ते सिवेज इट हॅज टू पास थ्रू ट्रीटमेंट प्रोसेस. मग ही जी सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस आहे त्याच्यात प्रामुख्याने 4 त्याचे प्रोसेसेस आहेत. कुठले सांगितलेले आहेत बघा, पहिली आहे ती प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे, देन प्रायमरी ट्रीटमेंट, थर्ड इज सेकंडरी ट्रीटमेंट अँड फोर्थ इज टर्शरी ट्रीटमेंट. ह्या 4 प्रोसेसमधून बाहेर पडल्यानंतरच ते जे वेस्ट वॉटर आहे किंवा सिवेज आहे तेच काय होऊ शकतं, युजेबल फॉर्ममध्ये तयार होऊ शकतं. तर आपण आता काय करणार आहोत, 1 बाय 1 ह्या ट्रीटमेंटचा अभ्यास करणार आहोत.
या ठिकाणी तुम्हाला पुस्तकातली फिगर 11.12 दिसते, जी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरियस स्टेजेस इन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट दाखवलेली आहे. आता आपण जसं पुढे जाऊ, म्हणजे जसे आपण प्रत्येक ट्रीटमेंट बघणार आहोत तसं तुम्हाला हा चार्ट लक्षात येईल. ॲज अ प्रॅक्टिस तुम्हाला हा फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या डायग्रॅमची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आता आपण काय करूया, वन बाय वन प्रायमरी प्रिलिमिनरी ट्रीटमेंटपासून आपण ट्रीटमेंटची जी प्रोसेस आहे ती आपण बघूया. फर्स्ट ट्रीटमेंट इज कॉल्ड ॲज द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. आता ह्याच्यामध्ये 2 भाग असतात बघा. पहिला भाग तुम्हाला दिसतोय तो स्क्रीनिंगचा आहे आणि दुसरा भाग जो आहे तो आहे ग्रीट चेंबर. आता प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं बघा, जे सांडपाणी आहे ते पॉईंट मी दिलेले आहे तुम्हाला, ते पॉईंट तुम्ही वहीमध्ये नोट करून घेऊ शकता. मी तुम्हाला ह्या PDF रिलेटेड जो काही व्हिडिओ आहे अवेलेबल, इंटरनेटवर एक व्हिडिओ अवेलेबल आहे, म्हणजे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहे ज्याच्यामधून तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट ॲक्च्युली कशा पद्धतीने प्रोसेस केली जाते हे तुम्हाला बघता येईल. मी त्यातला एक व्हिडिओ तुम्हाला पाठवणारच आहे, प्लस ही जी PDF आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा वाचण्यासाठी मी पाठवणार आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये स्क्रीनिंग आणि ग्रीट चेंबर असे तुम्हाला 2 भाग दिसतात. सुरुवात करूया आपण. या प्री ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये काय केलं जातं बघा, हे जे सांडपाणी आहे दॅट सीवेज इट हॅज बीन सेंट थ्रू स्क्रीनिंग चेंबर. आता एक स्क्रीनिंग चेंबर असतो आणि त्या स्क्रीनिंग चेंबर, या ठिकाणी तुम्हाला एक डायग्रॅम दिसते बघा, जे एक स्क्रीनिंग चेंबर असतो आणि त्या स्क्रीनिंग चेंबरला बीम्स असतात, म्हणजे जसे आपण व्हर्टिकल रॉड्स म्हणतो, ते व्हर्टिकल रॉड्स असतात आणि त्या व्हर्टिकल रॉड्समधून काय केलं जातं, प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये हे सीवेज पास केलं जातं. ते पास करताना होतं काय, तर ते जे व्हर्टिकल बार्स आहेत त्या व्हर्टिकल बारला त्या सीवेजमधले जे काही हार्ड कंटेंट आहेत, से फॉर एक्झाम्पल जे हार्ड कंटेंट आणि लार्ज सॉलिड सबस्टन्सेस आहेत, लाईक मेटल कॅन्स असतील, छोटे छोटे कॅन्स ज्याच्यामध्ये शीतपेय मिळतात बघा, ते जे मेटल कॅन आहेत ते मेटल कॅन, त्यानंतर पेपर असतील किंवा प्लास्टिक मटेरियल असतील, प्लास्टिकच्या बाटल्या असतील, ह्यासारखे जे मटेरियल आहेत हे मटेरियल काय केलं जातं, तिथे अडवलं जातं. ओके, सो थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं की स्क्रीनिंग चेंबरमध्ये व्हर्टिकल बार्स असतात किंवा बीम्स असतात आणि त्या व्हर्टिकल बार्सला अडकून जे मोठे सबस्टन्सेस आहेत ते त्या ठिकाणी अडकतात आणि उरलेला जो फ्लो आहे तो पुढे पास केला जातो. याला म्हटलं जातं स्क्रीनिंग. आणि त्यातलाच दुसरा मुद्दा आहे तो ग्रीट चेंबर. आता त्या पुढच्या टप्प्याचं नाव आहे, जो चेंबर पुढे आहे स्क्रीनिंग केल्यानंतरचा जो चेंबर असतो त्याला म्हटलं जातं ग्रीट चेंबर. आता ह्या ग्रीट चेंबरमध्ये काय केलं जातं बघा, जे सिवेज आहे ते त्याच्यातून पास केलं जातं, पण ते कशा पद्धतीने, इट हॅज टू पास व्हेरी स्लोली so that sand, pebbles and soil settles down at the bottom. ग्रीट चेंबरमधून सिवेज पास करताना ते स्लोली पास केलं जातं, जेणेकरून काय सांगितलेलं आहे, सँडमधले जे कोर्स पार्टिकल्स असतील, त्याच्यानंतर पेबल्स म्हणजे छोटे छोटे दगड असतील त्याच्यामधले, किंवा सँड असेल, ती काय केली जाते, हळूहळू सेटल डाऊन होते, त्या ग्रीट चेंबरच्या खाली हळूहळू सेटल होते. सो हे 2 मुद्दे कशामध्ये येतात सांगा, प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये येतात. पहिला आहे तो स्क्रीनिंग आणि दुसरा आहे तो ग्रीट चेंबर. पुढे बघूया. दुसरा ट्रीटमेंटचा भाग आहे तो म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट. आता ह्या प्रायमरी ट्रीटमेंटला फिजिकल ट्रीटमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमधून जे काही सिवेज बाहेर पडलेलं आहे आफ्टर स्क्रीनिंग अँड आफ्टर पासिंग थ्रू द ग्रीट चेंबर, जे उर्वरित सिवेज आहे ते कुठे आणलं जातं सांगा. सगळ्यात अगोदर ते का, दॅट सिवेज फ्लोज इन टू द सेटलिंग टँक ऑर सेडिमेंटेशन टँक. त्याला म्हटलं जातं प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. एक मोठा टँक ठेवलेला असतो, त्याला म्हटलं जातं प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. सेडिमेंटेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो काही गाळ असेल तो हळूहळू खाली बसणार आहे. ओके, सो वेअर द सॉलिड वेस्ट लाईक फेसेस आर अलाउड टू सेटल डाऊन. त्यामध्ये जे काही आता जनावरांचं असेल, माणसांचं असेल, जे काही मलं असतं ते काय केलं जातं सांगा, फेसेस आपण त्याला म्हणतो, ते काय होतं, किंवा अदर काही तसे सबस्टन्सेस असतील त्या पद्धतीचे जे काही अजून सबस्टन्सेस असतील ते काय केले जातात, हळूहळू सेटल डाऊन केले जातात. हा झाला पहिला मुद्दा. देन दुसरा मुद्दा त्याच्यातला आहे तो
This process removes the large pieces of floating debris, ऑइल सबस्टन्सेस एट्सेट्रा थ्रू फिल्ट्रेशन अँड सेडिमेंटेशन. ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बघा. एक तर फिल्टर केलं जातं, म्हणजे जे काही आता त्या सांडपाण्यामध्ये वरती जे तरंगणारे हलके कंटेंट असतील, लाईक पालापाचोळा असेल किंवा अजून तसे तरंगणारे जे काही कंटेंट असतील, ऑइली सबस्टन्सेस असतील, ते काय केले जातात सांगा, बाजूला काढले जातात. आता हे बाजूला काढताना कसे केले जातात, तर वेस्ट सच ॲज ऑइल, सोप अँड ग्रीस दॅट कम्स ॲट द टॉप ऑफ द सेटलिंग टँक. सेटलिंग टँकमध्ये जे काही घटक आहेत, जसे सोप आहेत, ग्रीस आहे, ऑइली कंटेंट आहेत, फ्लोटिंग डेब्रीज आहे, हे घटक आहेत ते आपल्याला वरच्या साईडला तरंगताना दिसतील. ओके. आणि त्यानंतर बाकीचे जे घटक आहेत, वेस्ट मटेरियल दॅट सेटल्स डाऊन ॲट द बॉटम इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्लज असं म्हटलं जातं. म्हणजे जे फ्लोट होतात, फ्लोटेबल मटेरियल आहे त्याला स्कम असं म्हटलं जातं, SCUM. फ्लोटिंग मटेरियल आहे त्याला स्कम असं म्हटलं जातं, आणि जे सेटल डाऊन होणारं मटेरियल आहे त्याला प्रायमरी स्लज असं म्हटलं जातं. एवढंच तुम्ही सध्या लक्षात ठेवा. म्हणजेच प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये, ज्याला फिजिकल ट्रीटमेंट असं सुद्धा म्हटलं जातं, यामध्ये काय केलं जातं सांगा, एका मोठ्या सेटलिंग टँकमध्ये प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमधून येणारं सिवेज सोडलं जातं, आणि त्यामध्ये काही कंटेंट वरती तरंगतात आणि काही कंटेंट आहे ते काय होतं सांगा, ते सेटल डाऊन होतात. या दोनच गोष्टी यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जो भाग तरंगतो, जो काही कंटेंट तरंगतो त्याला स्कम असं म्हटलं जातं, तो त्यानंतर स्किमरने काढून टाकला जातो, आणि जो गाळ खाली बसलेला आहे त्याला प्रायमरी स्लज असं म्हटलं जातं, आणि दॅट इज रिमूव्ड आफ्टर एव्हरी फ्यू डेज बाय युजिंग अ स्क्रॅपर, किंवा जे काही मेकॅनिकल डिव्हायसेस असतील त्याच्याने काय केलं जातं सांगा, तो जो खाली बसलेला गाळ आहे तो काढून टाकला जातो. ओके. ही डायग्रॅम तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा. ग्रीस चेंबरमधून येणारं जे काही सांडपाणी आहे ते कशा पद्धतीने पुढे पास होते ते सांगितलेलं आहे. सेडिमेंटेशन टँकमध्ये काही गोष्टी म्हणजे काही गोष्टी सेटल डाऊन होतात, आणि काही गोष्टी काय होतात सांगा, पुढे पास केल्या जातात. मूव्हिंग फॉरवर्ड. तिसरा आहे तो सेकंडरी ट्रीटमेंट, त्याला बायोलॉजिकल ट्रीटमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. आता सेकंडरी ट्रीटमेंटमधून जे काही पाणी, प्रायमरी ट्रीटमेंटमधून जे काही पाणी सेकंडरी ट्रीटमेंटसाठी आणलं जातं त्याला काय म्हटलं जातं, क्लॅरिफाईड वॉटर असं म्हटलं जातं. का क्लॅरिफाईड वॉटर असं म्हटलं जातं, कारण त्याच्यामधले जे हलके कंटेंट आहेत ते सुद्धा आपण बाजूला काढलेले आहेत, प्लस जे काही जड कंटेंट आहे ते सुद्धा काय केलेले आहेत, आपण पूर्वीच्या ट्रीटमेंटमध्ये खाली बसलेले आहेत, बरोबर आहे. आणि त्यातून जे उर्वरित पाणी आहे, जे पुढच्या प्रोसेसमध्ये येणार आहे सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये, त्याला काय म्हटलं जातं सांगा, क्लॅरिफाईड वॉटर असं म्हटलं जातं. आता हे क्लॅरिफाईड वॉटर जे आहे ते पुढे काय केलं जातं, इट हॅज टू पास थ्रू सेकंडरी ट्रीटमेंट. त्यासाठी काय केलं जातं बघा, द प्रायमरी इफ्लुएंट इज पास्ड इन टू लार्ज एरिएशन टँक. जसे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये सेडिमेंटेशन टँक होते, तसेच या ठिकाणी एरिएशन टँक असतात. आता ह्या एरिएशन टँकमध्ये काय केलं जातं बघा, ट्रान्सफरिंग क्लॅरिफाईड वॉटर इज ट्रान्सफर टू द एरिएशन टँक, ज्यामध्ये काय केलं जातं, कंटिन्युअसली काय केलं जातं, दॅट वॉटर इज कॉन्स्टंटली ॲजिटेटेड मॅकॅनिकली अँड एअर इज पंप्ड इन टू इट. त्यामध्ये कंटिन्यू हवा खेळती ठेवली जाते. तो जो एरिएशन टँक आहे त्यामध्ये कंटिन्यू हवा खेळती ठेवली जाते. त्यामुळे होतं काय सांगा, त्या सांडपाण्यामध्ये किंवा जे पाणी प्रोसेसिंगसाठी आणलेलं आहे त्यामध्ये ॲरोबिक बॅक्टेरियांची वाढ झपाट्याने व्हायला सुरुवात होते. इथे लक्षामध्ये का झपाट्याने व्हायला सुरुवात होते, कारण त्यामध्ये त्यांना एरिएशन मिळत असतं. एक डिव्हाइस असतं त्याच्यामध्ये, त्या टँकमध्ये एरिएशन, जेणेकरून काय केलं जातं, कंटिन्युअसली त्या सांडपाण्यामध्ये हवा खेळती ठेवली जाते, एरिएशन क्रिएट केलं जातं, ज्यामुळे ॲरोबिक बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. आणि हे ज्या वेळेला वाढत जातात विगरसली, त्यावेळेला ते फ्लॉक्स तयार करतात. आता फ्लॉक्स म्हणजे काय, तर मासेस ऑफ बॅक्टेरिया असोसिएटेड विथ फंगल फिलामेंट्स टू फॉर्म मेश लाईक स्ट्रक्चर. म्हणजे बॅक्टेरिया, थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं की बॅक्टेरिया आणि फंगस ह्याच्या कोलॅबरेशनमुळे जो घटक तयार होतो त्याला फ्लॉक्स असं म्हणतात. हा फ्लॉक्स मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला काय होतं सांगा, दीज ॲरोबिक मायक्रोब्स कन्झ्युम द मेजर पार्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द इफ्लुएंट ॲज दे ग्रो. त्या सांडपाण्यामध्ये असलेले जे काही ऑर्गॅनिक घटक आहेत ते काय करतात सांगा, हे ॲरोबिक ऑर्गॅनिझम आहे जे फ्लॉक तयार करतात, ते कंटिन्युअसली शोषून घेण्याचं काम किंवा कन्झ्युम करण्याचं काम करतात. त्यामुळे होतं काय बघा, ड्यू टू दिस BOD, दॅट इज बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ऑफ द इफ्लुएंट इज सिग्निफिकंटली रिड्यूस्ड.
सो सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. त्यामध्ये एरिएशन टँकचा वापर केला जातो आणि त्यामध्ये काय केलं जातं, ॲरोबिक बॅक्टेरियाना वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते, जेणेकरून काय होतं, ऑर्गॅनिक कंटेंट जे आहे ते त्या सिवेजमधले ऑर्गॅनिक कंटेंट हे रिड्यूस व्हावे यासाठी. पुढे जाऊया. फोर्थ इज टर्शरी ट्रीटमेंट. आता ह्या टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, या टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं बघा, जे सांडपाणी सेकंडरी ट्रीटमेंटमधून पुढे आलेलं आहे ते ट्रीटमेंट इट हॅज टू बी ट्रीटेड विथ द क्लोरीन. हा मुख्य मुद्दा आहे याच्यामध्ये. वॉटर आफ्टर द सेकंडरी ट्रीटमेंट इज नाव पास्ड इन टू द सेटलिंग टँक. हिअर द बॅक्टेरियल फ्लॉक्स आर अलाउड टू सेडिमेंट. जे फ्लॉक्स तयार झालेले आहेत, मागील ट्रीटमेंटमध्ये जे फ्लॉक्स तयार झालेले आहेत ते काय केले जातात सांगा, ह्या ठिकाणी दे आर अलाउड टू सेडिमेंट. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात काय असतो, एक सेटलिंग टँक असतो. आता त्या प्रोसेस सुरुवातीपासून आपण ज्यावेळेला बघतो त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मागील पहिल्या प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये सेडिमेंटेशन सेटलिंग टँक होता. त्याच्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये जो होता तो एरिएशन टँक होता आणि आता टर्शरी ट्रीटमेंटमध्ये आहे जो तो सेटलिंग टँक आहे. असे वेगवेगळे टँक त्या ठिकाणी ठेवलेले असतात. द सेडिमेंट इज नाव कॉल्ड ॲज द ॲक्टिवेटेड स्लज. म्हणजे जे काही ॲरोबिक बॅक्टेरियानी जो काही फ्लॉक तयार केलेला आहे तो फ्लॉक काय होतो, ह्या सेटलिंग टँकमध्ये हळूहळू खाली बसवला जातो ह्या प्रोसेसमध्ये. स्मॉल पार्ट ऑफ दिस इज पास्ड बॅक टू द एरिएशन टँक अँड द मेजर पार्ट इज पम्प्ड इन टू द लार्जर टँक कॉल्ड ॲज द अनएरोबिक स्लज डायजेस्टर्स. आता ह्या ठिकाणी काय केलं जातं बघा, ही ह्याला आपण केमिकल प्रोसेस असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी काय केलं जातं, इट हॅज टू बी जो मेजर पार्ट ह्या ठिकाणी ह्या सेटलिंग टँकमध्ये येतो आणि जो फ्लॉक बॅक्टेरियल फ्लॉक तळाला बसलेला आहे त्याला म्हटलं जातं अनएरोबिक स्लज डायजेस्टर्स किंवा त्याला अनएरोबिक स्लज डायजेस्टर्स म्हटलं जातं. कारण इन दिस टँक्स अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंगाय इन द स्लज. यामध्ये होतं काय की जो मेजर पार्ट ट्रीटमेंटसाठी आलेला आहे सिवेज चा, याच्यामध्ये बॅक्टेरियल फ्लॉक्स प्रेझेंट आहेत, ते काय केले जातात, एका डायजेस्टरमधून पास केले जातात. आणि ह्यामध्ये होतं काय, इन दिस टँक्स अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंगाय इन द स्लज. म्हणजे जसं मागील ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलेलं आहे की एरोबिक बॅक्टेरिया ग्रो होत आहेत, तसंच ह्याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंटमध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो व्हायला लागतात. आणि त्यामुळे होतं काय तर ड्युरिंग धिस अनएरोबिक डायजेशन गॅसेस लाईक मिथेन, हायड्रोजन सल्फाईड अँड कार्बन डायऑक्साईड आर प्रोड्यूस्ड. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. ही केमिकल प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, आफ्टर धिस प्रोसेस इफ्लुएंट फ्रॉम दीज प्लांट्स किंवा डायजेस्टर आपण जे बघितले, आफ्टर क्लोरिनेशन आर रिलीज्ड इन द नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. ह्या टर्शरी ट्रीटमेंटमधून बाहेर पडणारं जे काही पाणी आहे त्याच्यावर क्लोरिनेशनची प्रक्रिया केली जाते, प्लस त्यामध्ये काही क्लोरीन टॅबलेटसुद्धा वेळोवेळी काय केल्या जातात सांगा, ॲड केल्या जातात, जेणेकरून त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण आपण ज्याला म्हणतो ते व्हावं. आणि ह्या प्रोसेसनंतरच काय केलं जातं, हे पाणी जे काही वॉटर सोर्सेस असतील त्यामध्ये सेफ फॉर्ममध्ये काय केलं जातं सांगा, सोडलं जातं, जेणेकरून ते पुन्हा एकदा माणसांच्या वापरासाठी किंवा जे काही ह्युमन बिंग्स आहेत, लिव्हिंग बिंग्स आहेत त्यांच्या वापरासाठी हे सेफ ॲज अ सेफ म्हणून मानण्यात येतं. ओके, सो आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, आपण ह्या स्लाईडपर्यंत आपण काय बघितलं की सिवेज म्हणजे काय, सिवेजमध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सिवेज हे कोणकोणत्या मार्गातून तयार होतं आणि ते सिवेज प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया किती प्रोसेस आहेत त्यामध्ये, तर त्यामध्ये प्रिलिमिनरी आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे आणि टर्शरी. ह्या 4 प्रोसेसमधून ते सांडपाणी ज्या वेळेला पास होतं त्याच वेळेला काय केलं जातं, इट इज कन्सिडर्ड ॲज अ सेफ फॉर लिव्हिंग बिंग्स. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. आपला पुढचा मुद्दा आहे तो मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. आता मायक्रो ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे उपयोग आपण बघतोय, त्यातलाच एक आहे तो म्हणजे मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. म्हणजे ऊर्जा निर्मितीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असू शकतं ते आपण बघणार आहोत. आणि प्रामुख्याने ह्या ठिकाणी आपण बायोगॅसची माहिती बघणार आहोत. सो बायोगॅस इज यूज्ड ॲज अ डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल फ्युएल. आपल्याला माहिती आहे की
अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण काय करतो सांगा, बायोगॅसचा आपण वापर सर्रास आजकालच्या काळामध्ये काय केला जातो, वापरला जातो. इट इज अ रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी अँड इट कुड बी व्हेरी वेल बी यूज्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सला एक सबस्टिट्यूट म्हणून, पर्याय म्हणून वापरला जातो. म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे कुठले सांगा, कन्व्हेन्शनल असतील म्हणजे फॉसिल फ्युएल्स असतील, ऑइल, नॅचरल गॅस किंवा कोलमुळे कोळशापासून होणारी इंधन निर्मिती असेल, याला एक सबस्टिट्यूट म्हणून काय केला जातो सांगा, हा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आपण आजकालच्या काळामध्ये वापरला जातो. इट इज यूज्ड ॲज अ डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल फ्युएल. इट इज अ नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे. इट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी अँड इट इज ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. आता कशा पद्धतीने, आता ह्या बायोगॅसमध्ये काय असतं, तर त्यामध्ये मिथेन वायू असतो, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, H2S हायड्रोजन सल्फाईड आहे अँड अदर गॅसेस आहे. त्याचं कंटेंटसुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. बायोगॅस इज हायली इनफ्लेमेबल अँड इज यूज्ड ॲज सोर्स ऑफ एनर्जी. आता हे जे बायोगॅस आहे ते तयार करताना काय काय वापरलं जातं बघा, प्लांट वेस्ट असेल, ॲनिमल वेस्ट असेल, डोमॅस्टिक वेस्ट असेल, ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल, म्युन्सिपल वेस्ट, फॉरेस्ट्री वेस्ट आर कॉमनली यूज्ड ॲज वेल ॲज त्यांनी काय सांगितलं आहे, कॅटल डंक जे आहे, गाईंचं किंवा गुरांचं जे डंक आहे, शेण आपण ज्याला म्हणतो, त्याचा मोस्टली काय केला जातो, बायोगॅस इंधन निर्मितीसाठी काय केला जातो, वापर केला जातो, ॲज इट इज अ रिच सोर्स ऑफ सेल्युलोज फ्रॉम प्लांट्स. या ठिकाणी बायोगॅस प्लांटची डायग्रॅम आपल्याला दिसते. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. आता ह्या बायोगॅस प्लांटची माहिती त्यांनी थोडक्यात दिलेली आहे की बायोगॅस प्लांटचं जे मॉडेल आहे ते त्याचं नाव KVIC आणि IARI हे दिलेलं आहे. या ठिकाणी नावं आहेत ती. डायजेस्टर दॅट इज यूज्ड फॉर बायोगॅस प्रोडक्शन इज कॉल्ड बायोगॅस प्लांट. आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ह्यामध्ये प्रामुख्याने 2 घटक आहेत बायोगॅस प्लांटमध्ये. एक आहे डायजेस्टर जो दिसतो आपल्याला खालच्या साईडला अँड दुसरा आहे तो गॅस होल्डर. डायजेस्टर इज मेडअप ऑफ कॉन्क्रीट, ब्रिक्स, सिमेंट ऑर स्टील. मग ते डायजेस्टर कशाने बनवलेला आहे, विटाने असेल किंवा सिमेंटने, विटा आणि सिमेंटने असेल किंवा तो स्टीलचा सुद्धा बनलेला असतो. अँड द सिलेंड्रिकल गॅस होल्डर ऑर गॅस टँक अबोव इट टू कलेक्ट द गॅस कलेक्ट करण्यासाठी त्यांनी काय दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी गॅस टँक दाखवलेला आहे. डायजेस्टर हॅज अ साईड ओपनिंग चार्ज पिट. साईड ओपनिंग एक दाखवलेली आहे उजव्या साईडला बघा, इन टू विच रॉ मटेरियल ॲज काऊ डंक इज फेड. चार्ज पीट दाखवलेला आहे तुम्हाला. त्यामध्ये काय केलं जातं, जे काही रॉ मटेरियल आहे इंधन निर्मितीसाठी त्याचं इनपुट त्यांनी दाखवलेलं आहे. द डायजेस्टर इज पार्टली बरीड इन द सॉईल. जो डायजेस्टर आहे तो काय केला जातो, जमिनीमध्ये पार्टली काय केला जातो, बरीड केलेला असतो. सो दिस इज अबाउट द शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट द बायोगॅस प्लांट. म्हणजे कोणते त्यामध्ये घटक असतात, डायजेस्टर आहे आणि गॅस होल्डर आहे आणि थोडक्यात तुम्हाला त्यांनी डायग्रॅम एक दाखवलेली आहे. ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याची माहितीसुद्धा म्हणजे 2 ते 3 मार्कासाठी बायोगॅस प्लांटची माहिती द्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्या बायोगॅस प्रोडक्शनमध्ये किती प्रोसेसेस आहेत, बायोगॅस प्रोड्यूस होताना काय काय होतं, तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक सांगितलेले आहेत बघा. 3 प्रोसेसेस आहेत, अनएरोबिक डायजेशन, ॲसिटोजेनेसिस आणि मिथेनोजेनेसिस. त्याला दुसरी नावंसुद्धा आहेत, बघणार आहोत आपण ती. पहिला मुद्दा बघूया, अनएरोबिक डायजेशन ऑर हायड्रोलिसिस ऑर सोल्युबिलिझेशन. हा पहिला मुद्दा आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, नावामध्येच आपल्याला समजतं की यामध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया इन्वॉल्ड आहेत. द अनएरोबिक डायजेशन ऑकर्स बाय सर्टन अनएरोबिक बॅक्टेरिया लाईक स्पेसिस ऑफ क्लॉस्ट्रिडियम, सुडोमोनास एट्सेट्रा. 2 बॅक्टेरियाची नावं दिलेली आहे तुम्हाला, जे अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत त्याची यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. इन दिस प्रोसेस कॉम्प्लेक्स इनसोल्युबल पॉलिमर्स आर कन्व्हर्टेड इंटू सिम्पल सोल्युबल मोनोमर्स विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरियल हायड्रोलायटिक एन्झाईम. आता हे सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर फक्त पॉलिमर्स आर कन्व्हर्टेड इंटू मोनोमर्स विथ द हेल्प ऑफ अनएरोबिक बॅक्टेरिया एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. म्हणजे ही 2 लाईन लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की अनएरोबिक डायजेशनमध्ये पॉलिमर्स आर कन्व्हर्टेड इंटू मोनोमर्स विथ द हेल्प ऑफ अनएरोबिक बॅक्टेरिया. आता अनएरोबिक बॅक्टेरियाची 2 उदाहरणं म्हणजे क्लॉस्ट्रिडियम आणि सुडोमोनास. हे फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवावी लागतील. दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे ॲसिटोजेनेसिस ऑर ॲसिडोजेनेसिस.
नावामध्येच आपल्याला समजतं की यामध्ये कोणते बॅक्टेरिया असू शकतात, तर ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. मोनोमर्स आर फर्दर कन्वर्टेड इंटू ऑर्गॅनिक ॲसिड्स चिफली ॲसिड बाय एन्झाईम ऑफ ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. काय सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये, पहिल्या प्रोसेसमध्ये जे मोनोमर तयार झालेले आहेत ते मोनोमर्स या ठिकाणी ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये कन्वर्ट केले जातात विथ द हेल्प ऑफ ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. आणि थर्ड प्रोसेसमध्ये मिथेनोजेनेसिस ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स आर कन्वर्टेड इंटू फायनली ॲसिडिक ॲसिड इज ट्रान्सफॉर्म टू बायोगॅस बाय द एन्झाईम ऑफ मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. आणि त्यांची नावं तुम्हाला दिलेली आहे, मिथेनोकॉकस आणि मिथेनोबॅसिलस नावाचे 2 बॅक्टेरिया दिलेले आहेत. ते बॅक्टेरिया काय करतात, तर ऑर्गॅनिक ॲसिड्सचं रूपांतर शेवटी कशामध्ये केलं जातं सांगा, बायोगॅसमध्ये केलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला मिथेन, कार्बन डायऑक्साईड अँड अदर गॅसेसचं प्रमाण आपल्याला आढळतं. म्हणजे तुम्हाला ॲज अ समरी लक्षात ठेवायचं असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पॉलिमर्स आर कन्वर्टेड इंटू मोनोमर्स बाय अनएरोबिक बॅक्टेरिया, दॅट इज द फर्स्ट प्रोसेस. Monomers are converted into organic acids with the help of acidogenic bacteria, that is the second process. And in final process, organic acids are converted into biogas with the help of methanogenic bacteria. आता ह्या बायोगॅसचे फायदे काय आहेत, तर इट इज अ चीप, सेफ अँड रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. इट कॅन बी इझिली जनरेटेड, स्टोर्ड अँड ट्रान्सपोर्टेड. स्टोअर ठेवू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो आणि इझिली आपण रिन्युएबल म्हणजे पुन्हा आपण त्याची निर्मिती करू शकतो. इट कॅन बी यूज्ड ॲज डोमेस्टिक लाईटनिंग, देन कुकिंग, स्ट्रीट लाईटनिंग ॲज वेल ॲज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. घरामध्ये आपण त्याच्या सहाय्याने आपण विद्युत निर्मिती असेल, त्याच्यानंतर जेवणासाठी आपण गॅससाठी वापर करू शकतो आणि आपण रस्त्यावरच्या सुद्धा लाईटिंगसाठी लाईट्समध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. इट बर्न्स विथ ब्ल्यू फ्लेम अँड विदाउट स्मोक. कुठल्याही प्रकारचा त्याला धूर आपण ज्याला म्हणतो तो येत नाही. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ द सराउंडिंग. इट इज इको फ्रेंडली अँड डज नॉट कॉज एनी पोल्युशन अँड इम्बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. स्लज विच इज लेफ्ट ओव्हर इज यूज्ड ॲज अ फर्टिलायझर, खत म्हणून आपण काय करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा एन्व्हायरमेंटमध्ये इम्बॅलन्स निर्माण होत नाही. जे काही लेफ्ट ओव्हर असतं ते आपण ॲज अ फर्टिलायझर, ॲज अ खत म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं सांगा. मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट आपण बघितलं आणि मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन हे 2 मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता ह्या व्हिडिओची हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे आपलं लेक्चर आहे याची मी तुम्हाला PDF पाठवणारच आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲज अ होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे सांगा. जो पहिला आपण चार्ट बघितला, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लांट जो आहे, ती डायग्रॅमची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ॲज वेल ॲज जो बायोगॅस जी नोट आहे, बायोगॅस म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कंटेंट असतात, बायोगॅस प्लांटची डायग्रॅम असेल किंवा त्याचे उपयोग असतील. 1-2 मार्कासाठी तुम्हाला प्रत्येक मुद्दा 1-2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. सो त्याची तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. सो आज इथेच थांबूया आपण. ओके, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. काही तुम्हाला त्यातले जे शब्द आहेत ते तुम्हाला समजले नसतील. आता ह्या लेक्चरवर आधारित एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, म्हणजे वेस्ट वॉटर ट्रीटमेंटवरचा सोप्या शब्दामध्ये दाखवलेला आहे त्यांनी. तो मी तुम्हाला ह्याच्या बरोबरीने पाठवेन. म्हणजे तुम्हाला PDF प्लस आपलं लेक्चर प्लस तो व्हिडिओ ह्याचं एकत्रीकरण केल्यामुळे तुम्हाला काय कळेल की तो जो कंटेंट आहे तो समजायला तुम्हाला मदत होईल. ओके, so for tomorrow we will stop here. Thank you very much.